नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये। आज आमची पूर्ण टीम चालली आहे नांदेड कम्प्युटर डीलर असोसिएशन तर्फे हुरडा पार्टीला कुठे जाणार आहोत, काय काय मजा करणार आहोत, हे सर्व तुम्ही काय एका व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर आमच्या सोबत सर्वजण मिळून राहा। तर आम्ही चाललोय हुरडा पार्टीला। तर मित्रांनो, आम्ही आलो आहे सर देशपांडे हुरडा पार्टीला परभणी येथे। मित्रांनो, आल्या आपण सुरुवातीला पाहता इथे खूप सारे फळांची झाडे आहेत आणि समोर पाहता तर खूप मोठी अशी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। तर आपण इथं अगोदर सर्वप्रथम बाहेर पडूयात। हाय करा सर। थांबा, व्हिडिओ पूर्ण पाहण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। सर्वप्रथम पोहोचल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले की ही पाहू शकता सर देशपांडे यांची हुरडा पार्टीची कमान आहे आणि आतमध्ये एंट्री केली। सर्वप्रथम आपल्याला इथे पर पर्सन 700 रुपये हे तिकीट दर पेड केल्यानंतर आपल्याला एक बँड मिळतो, तो आपण हातामध्ये बांधायचा आहे। ते आपल्याला समजेल की आपण इथे तिकीट खरेदी केले आहेत आणि आपण इथले आजचे दिवसभराचे सदस्य आहोत। हाताला बँड बांधल्यानंतर हे पाहू शकता आपण वेगवेगळ्या पद्धतीचे फेटे घालून आपण इथे सेल्फी पण काढू शकतात। बाहेर वेगवेगळ्या प्रकारचे सेल्फी पॉईंट आहेत, तिथे आपण फोटो पण काढू शकतात। आणि त्यानंतर आपण आतमध्ये गेल्यानंतर ढोल ताशाने आपले मनसोक्त स्वागत होते आणि आपण इथे बिनधास्तपणे लहान मुलांसारखं नाचू शकता। त्यानंतर आपण पाहू शकता इथं 10 ते 15 प्रकारचे जवळपास फ्रूट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला सकाळी नाश्त्यामध्ये खाण्यासाठी। थोडं लगेच पुढे गेले तर स्वच्छ पिण्याची पाण्याची सुविधा आहे आणि त्याच बाजूला आपल्याला हात धुण्यासाठी एक वॉश बेसिन आहे आणि इथं लहान मुलांसाठी वेगवेगळे ॲक्टिव्हिटी करण्यासाठी इथं वेगवेगळे पुन्हा शौचालय पण आहे। नाश्त्यामध्ये गरम गरम पोहे वेगवेगळे प्रकारचे मस्त आपल्याला नाश्ता तयार झालेली आहे। आता जागा बसून खायचं आहे। मनसोक्त असे फ्रूट खाल्यानंतर आपल्याला इथं लगेच चहा, कॉफी आणि दूध प्यायला मिळते आणि हे एक काहीतरी वेगळ्या प्रकारची ऍक्टिव्हिटी करतात आणि आपले मन मनोरंजित करत राहतात। हे इथं हुरडा आणून टाकलेला आहे, हुरड्याची तयारी, हुरडा इथं बसतात। मुलांपासून मोठ्यांपर्यंत। नमस्कार, मी आनंद टेकाळे, सर देशपांडे हुरडा पार्टीचा मी मॅनेजर आहे। मी पूर्ण मॅनेजमेंटचं काम बघत असतो। जसं तुम्ही बघितलं असेल, एंट्रीमध्ये जे आपण येतो तेव्हा आपलं एकदम स्वागत ढोल ताशाने आपलं स्वागत होतं। त्यानंतर तुम्ही मध्ये आले की आपलं हे पूर्ण डायनिंग हॉल आहे। इथं आपलं डायनिंग जेवणाची सगळी सोय केली जाते। या डायनिंग हॉलच्याच बाजूला आपले अँकर असतात, ते अँकर आपले पूर्ण पद्धतीनं गेम शो वगैरे घेतात। भरपूर गेम्स आहेत, ते अँकर तिथं बसले गेम घेतात। तिथं बाजूला किचन आहे, या किचनमध्ये खूप मोठा स्टाफ आहे जे की सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्या जेवणाची चांगल्या पद्धतीने सोय करतात। त्याच पद्धतीने बाजूला आपल्याला बघितलं वॉश बेसिन आहे, पाणी पिण्यासाठी सोय केलेली आहे। बाजूला रेन डान्स आहे। बरेचसे कस्टमर असतात, त्यांना मेन म्हणजे रेन डान्सची खूप आवड असते। रेन डान्स आम्ही स्विमिंग पूल दोन्ही एकत्र आपल्यामध्ये तिथं जॉईन केलेला आहे। त्याच्या पाठीमागं आपल्याला बघितलं तर मुलांसाठी खूप मोठा स्पेस आहे खेळण्यासाठी। खूप मुलं छोटे एन्जॉय करतात त्याच्यामध्ये। आणि इकडल्या साईडला जर बघसाल, इकडे आपल्याकडे एक लॉन आहे। या लॉन मध्ये आपण छोटंसं चांगलं डेकोरेट केलेलं आहे। ट्री हाऊस आहे, त्या ट्री हाऊसच्या समोर आपलं एक सॅन्टा क्लॉजचा स्टॅच्यू उभा केलेला आहे। आपलं क्रिसमस ट्री आहे आणि आपलं मागं जर बघसाल, इथं हुरडा पार्टी मेन जे आपण येतो तर हे हुरडा पार्टी असते। आपलं काही बघितलं डायनिंग हॉल, त्या डायनिंग हॉलमध्ये सकाळी आपल्या नाश्त्यामध्ये पोहे, थालीपीठ, मटकी आणि 6 ते 7 प्रकारचे फ्रुट्स, असे बरेच प्रकारचे फ्रुट्स आणि जे मुलांना आवडतात सगळे आयटम आपण तिथे ठेवलेले आहेत। आणि आता इथं आपण आलो, हे आहे आपलं हुरडा स्पॉट। त्या हुरड्यामध्ये आपलं आता तुम्ही बघता इथं आपली सगळी हुरड्याची तयारी चालू आहे। जसं हुरड्यामध्ये हुरडा असतो, हुरडा भेळ असते, वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, पिझ्झा, नूडल्स,
सगळे ताक, दही, हे बऱ्याच प्रकारच्या चटण्या, हे पूर्ण पद्धतीने आपल्या तयारी केलेली आहे इथं. हे इथं आपलं मक्याचं कणीस हे शिजवलं जातं. तेच बाजूला बघसाल तिथं थालीपीठ बनवतात आमचा सगळा स्टाफ. ते थालीपीठ जे सकाळी आपण नाश्त्यामध्ये तुम्ही स्वाद घेतला असेल थालीपीठचा, ते प्रत्येक येणाऱ्या आपल्या सगळ्यांना हे थालीपीठ खूप छान पद्धतीने आवडतो. आणि हे जे बघताय तुम्ही, हे पूर्ण इथं आपण बसून एक गावरान बैठकीनं बसून सगळ्यांना आपण हुरडा सर्व करतो. हे खूप लोकांना असं इथं बसून खाण्यासाठी खूप छान वाटतं इथं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे एंट्रीचं टायमिंग आहे, सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. जोपर्यंत आपला लास्ट कस्टमर आहे ते जेवण नाही केलं, त्यांना जेवण करूच तर आपल्याला पूर्ण एंट्रीपर्यंत आपण थांबतो. त्यानंतर बरेचसे आपले जे फॅमिली आहेत, फॅमिली मेंबर म्हणा किंवा मग जे जॉब करतात, ते सर्वांना शाळेची ट्रिप आपल्याकडे भरपूर पद्धतीने येतात. खूप सारे आपण स्कूल ट्रिप बी घेतो आणि जास्तीत जास्त वेळ काढून आपल्याकडे कस्टमर येऊ शकतात आणि पूर्णपणे आम्ही त्यांना एन्जॉय त्यांना करून देतो तिथे. इथं हुड आणून टाकलेलं आहे, हुड्याची तयारी, हुड्या इथं बसतात. चालूच असतं. ही एक ॲक्टिव्हिटी मस्त आहे. हात नाही धरायचा, असं चालायचं. हात न धरता चालायचं. हो. चालू आहे का? चालू आहे. फक्त लहान करा. हा आता जा. लहान लहान मुलांची ट्रिप. ती कुठून आली? पबनी ट्यूशन. परभणी की पबनी? हाय करा. हाय. यांना जेवणाची तयारी चालू आहे. हे आहे आमचं किचन. हे पाहू शकता किचन. आता जेवणाची तयारी चाललेली आहे.
तिथे सर्व प्रकारचे फ्रूट आहेत, जवळपास 10 ते 15 प्रकारचे फ्रूट्स आहेत. रेन डान्स ज्यांना कोणाला यायचे त्यांनी सोबत कपडे घेऊन यायचे, जेणेकरून येथे रेन डान्स उतरू असतो. भजी, कांदा भजी, गरमागरम मस्त मस्त. हुरडा बेळ आहे का? हुरडा दुसरा आहे. ठीक आहे, हुरडा बेळ संपली ना, घेऊन या. आमच्या इथं पण टाका पिझ्झा. ते म्हणतात संदीप कुठून त्याला प्यायला येईल का? हा? तुमच्या वाट्यात वगैरे त्या मध्ये. एक दिवस व्यवसायातून वेळ काढून तुम्ही हुरडा पार्टीला आल्या, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? आम्हाला वाटतं की दर महिन्यामध्ये आम्ही असं यायला पाहिजे, कारण काम इतका लोड, सगळं टेन्शन फ्री होतं. टेन्शन फ्री होतो आपण. हा? मग तुम्ही मोबाईल चालू ठेवला का बंद केलाय? सध्या फोन चालू आहे पण वापरणं बंद आहे. व्यवसाय तर हा दिवसेंदिवस चालणार आहे, जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत व्यवसाय चालणार आहे. बरोबर बरोबर. हां, तर तुम्ही हमेशा फॅमिलीसोबत राहता, फॅमिलीसोबत फिरत जाता. एक दिवस जे तुमच्या सिटीमध्ये व्यवसायामध्ये ज्या संपर्कात असले तुमचे मित्र, आमच्यासारखे छोटे मोठे जे काय असतील, त्यांच्यासोबत तुम्हाला एक दिवस टाईम स्पेंड करून कसा वाटला? खूप चांगलं वाटतं. असंच येत जावं, असंच करत जावं, असं आमची इच्छा आहे. सर, मग तुम्हाला काय वाटते किती दिवसाला अशी ट्रिप काढायला पाहिजे? असं 2 महिन्याला तरी, 1 महिन्याला 1-2 महिन्याला काढायला पाहिजे, किंवा वर्षातून 2-3 तरी? नाही, वर्षातून 4-5 तरी व्हावं आणि विथ फॅमिली व्हावं. विथ फॅमिली. हां, ओके. म्हणजे आपण जे आनंद व्यक्त करतोय तो फॅमिलीसोबत एन्जॉय केल्यानं अजून चांगलं वाटेल. अजून चांगलं वाटेल आणि असिस्टंट काय त्यांनाही कळेल गर्व आहे. हां हां. सध्या आपण सिंगलच जातो सगळीकडे, त्यामुळे त्यांना असिस्टंट बाबत काही माहिती नाही. आपण असं आलो तर त्यांना घरच्याला वाटतं आपण कुठेतरी वेगळ्याच जागी गेलो. चांगली गोष्ट आहे. थँक्यू सर. हुरडा पार्टीला इथं सर्वांसोबत वेळातला वेळ काढून आलेले आहेत, त्याबद्दल त्यांना कसं वाटते आपण विचारूया. आता आपण नांदेडमध्ये नेहमी बिझनेस करतो, आपलं बिझनेस आपला आहे, पांडाचा आहे, बिझनेस करतो आपण. वर्षातनं 2-3 वेळेस इकडं असं यायला पाहिजे, नॅचरलमध्ये यायला पाहिजे, नेचरमध्ये येऊन सगळ्यांसोबत येऊन गप्पा गोष्टी, त्याच्यामध्ये आपण बोलणं होतं एकमेकाशी. बिझनेस तर काय आपला चालूच आहे, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. आपली बॉडी आपल्याला चेक होते, आपण फिट आहे की नाही, फिट आहे की नाही बॉडी आपल्याला कळते, मग आपल्याला काय आहे, आपण किती मागे आहेत फिटनेसमध्ये ते पण आपल्याला कळतं. मध्ये व्यक्ती दिवसेंदिवस बिझी होत जातो, व्यवसायातून वेळातला वेळ काढून हमेशा रोज फॅमिलीसोबत राहतात. आज मित्रांसोबत आलेले आहेत, वरिष्ठ ज्युनियर सिनियर जे काय असतील, तर आपण त्यांचे मत जाणून घेऊया. सर, तुम्ही फॅमिली हे हुरडा पार्टीला तुम्हाला कसं काय वाटतं? अत्यंत आनंद वाटते. बायको सोबत नाही म्हणून ती असली तिच्यासोबत फिरावं लागला. आनंद झाला. मी उमेश शारदा बोलतात.
नांदेड कम्प्युटर ऑफिसचे अध्यक्ष. आम्ही आज पहिल्यांदा या हुरडा पार्टीसाठी आलेलो आहोत आणि आल्यापासून आम्हाला हे खूप चांगलं वाटतंय आणि लहान लेकरांसाठी आम्ही एन्जॉय करतोय. आम्ही संगीत खुर्चीमध्ये करताना एवढा आनंद वाटला की कधी लहानपणी आम्ही संगीत खेळली होती, खेळायल्यानंतर त्या 30 वर्षानंतर खेळत आम्ही आणि एवढा आनंद घेतला की त्याला शब्दामध्ये आम्ही सांगू शकत नाही. आणि इथं आल्यानंतर आमचं जे मेंटल स्ट्रेस जे आहे ते एकदम आमचं शून्य झालेलं आहे. आणि आम्ही रोजच्या धावपळीच्या युगामध्ये रोजची आपली स्पर्धा असो, काही असो, व्यवसाय असो, हे असो, हे आज सकाळी 8 पासून आम्ही एवढं फ्री आयुष्य कधी जगलं नाही. आम्ही लहान लेकरा धिंगाणा केला, मस्ती केली, एकमेकाच्या डवळ्या केल्या, एकमेकाचे पाय ओढले, एकमेकाच्या मजाकी केल्या, पण कोणाला जर राग आला नाही, कोणी काही हे झालं नाही. म्हणून हा आम्हाला जो आनंद आहे हा अप्रतिम आनंद आहे. धन्यवाद. चांगली गोष्ट आहे, तुम्ही लहान मोठ्यांना समजून घेतलं. आम्ही तुमच्यापेक्षा लहान असले तरी तुम्ही आमच्यासोबत बागडत होता, खेळत होता. सर, जेव्हा तुम्ही सैराट गाण्यावर थरारक डान्स करत होतात त्यावेळी तुम्हाला क्षण वाटला, तुम्ही एवढं कसं काय बागडत होत्या? त्यावेळेचा क्षण असा होता, रोजच्या धावपळीच्या जीवनामधून आपल्याला जेवणाचं आणि राहण्याचं झोपण्याचं काही तारतम्य राहत नाही. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात इथे येऊन सगळं काही विसरून फक्त आणि फक्त इथलचे धमाल, निसर्गरम्य वातावरण, मनाचा ताण असा 0% गायब झाला आहे. आणि त्या आनंदामध्ये काहीच भान राहिलं नव्हतं, कोण कसं नाचायले, कोणत्या गाण्यावर नाचायला लागले आणि काय करायला लागले. त्यामुळे बेधुंद मनाच्या गोष्टी कशा असतात तसं एक अविस्मरणीय क्षण या NCDच्या परिवारामध्ये मी अनुभवला. थँक्यू. आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. सर, तुम्हाला असं आज आठवलं की नाही? अरे वा, आठवलं ना, का नाही आठवलं ना. जुने बालपणाचे दिवस आठवले सगळे मला, जे आम्ही खेळत होतो. तुम्ही बरेच दिवस झाला जे काही ऍक्टिव्हिटी तुम्ही लपून ठेवल्या होत्या आज इथं ओपन केल्या की एकदम एकदम म्हणजे आंतरिक मनातून सगळ्या बाहेर आल्या ना ऍक्टिव्हिटीज. कार्यक्रम तुम्हाला असं वाटतंय की वर्षातून असं 2-3 वेळेस 4-5 वेळेस तरी बाहेर फिरायला जायला पाहिजे? दर 3 महिन्याला एकदा जायला पाहिजे. सर, सिंगल जायला असं मित्रांसोबत जायला आवडेल का? मित्रांसोबत जायला खूप छान वाटेल, एकदम बढिया वाटेल. सर, आपण इथं हुरडा पार्टीसाठी आलात, मनसोक्त आनंद व्यक्त केलात, नाचलात, बागडलात, सर्व काय झालं, हुरडा पार्टी पण खाल्ली. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हुरडा पार्टी खूप छान होती आणि इथं आल्यानंतर बालपणात गेल्यासारखं वाटलं. हा, आतमध्ये आल्यावर असं वाटतंय की मी शेतामध्ये आलेलो आहे. सर, आतमध्ये आल्यावर शेतात आल्यावर वाटते. हा, हे बघा, हे सर्वात लहान मुलं आहेत. सर, आपली खाजू नका, तुम्ही खाजवा ना. जर की जरा सांग निघाल. क्या थोडं ए सरजा राजा हे अशा प्रकारे संध्याकाळचं जेवण. तर अशा प्रकारे आम्ही 9 ते 6 पर्यंत इथं पूर्णपणे वेळ घातला. कसा वेळ गेला आम्हाला समजला नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही पण इथे व्हिजिट करू शकता.